हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा दिवस कसा जातो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज माझ्या बहिणीसुद्धा येणार आहेत. तर आम्ही काय काय करतोय, काय मजा करतोय, त्या तर कॅमेरा शाय आहेत. मला वाटत नाही ते येतील म्हणून व्हिडिओमध्ये, पण जेवढं मला काही शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते. सो आज मॉर्निंग रुटीन काय आहे आणि माझे 5 ते 6 पार्सल आलेले आहेत. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली होती, तर तेही मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मी काय काय ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, स्किन केअर आहे आणि वॉल डेकोर वगैरे आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी. सो ब्लॉग कंटिन्यू करा. सकाळचे 7 वाजलेले आहेत. सकाळच्या या सुंदर सुरुवातीनंतर आता दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करते. माझ्यासाठी दिवसातील हा क्षण खूप खास असतो. सर्वप्रथम देवासमोर दिवा लावते, उदबत्ती लावते आणि मनापासून प्रार्थना करते की घरात नेहमी सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदो. असं म्हणतात की दिवसाची सुरुवात श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी केली तर पूर्ण दिवस छान जातो. त्यामुळे रोज सकाळची ही पूजा माझ्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. या काही शांत क्षणांमध्ये मनालाही खूप समाधान मिळतं. त्यानंतर अक्षयनेही देवाला हार घातला. देवाप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा छोटासा क्षण खूप सुंदर वाटला. खरं तर देवाला फूल किंवा हारापेक्षा आपली भक्ती आणि मनापासून केलेली प्रार्थना जास्त प्रिय असते. तरीही अशा छोट्या गोष्टीमधून आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची सुंदर झलक पाहायला मिळते. दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने आणि कुटुंबासोबतच्या अशा शांत सकारात्मक क्षणांनी झाली की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. अशा क्षणांमुळे दिवसभर एक चांगली ऊर्जा आणि उत्साह कायम राहतो. आता देवाचा आशीर्वाद घेऊन दिवसाची पुढची सुरुवात करूया. त्यानंतर घराच्या दारातही उदबत्ती लावली. आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत सकारात्मक ऊर्जा आणि चांगले विचारही यावेत अशी मनापासून इच्छा असते. घरात नेहमी आनंद, भरभराट आणि मंगल वातावरण राहावं हीच देवाकडे प्रार्थना. त्यानंतर उंबरठ्यावर लक्ष्मी मातेची सुंदर पावलं काढली. आपल्या संस्कृतीत याला खूप शुभ मानलं जातं. लक्ष्मी मातेचं आगमन घरातील समृद्धी, सुख आणि भरभराट याचं ते प्रतीक आहे. ही छोटीशी परंपरा असली तरी ती मनाला एक वेगळंच समाधान देते. माझ्या मते घर मोठं असो किंवा छोटं, प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मक वातावरण असेल तर तेच खरं मंदिर बनतं. अशा छोट्या छोट्या सवयी आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद घेऊन येतात. देवाची कृपा कायम आपल्या सर्वांवर राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश लाभो हीच मनापासून प्रार्थना. आता दिवसाची खरी सुरुवात झाली आहे. तर चला आजच्या ब्लॉग मध्ये आणखी काय काय घडतं तेही तुम्हाला दाखवते. आता माझ्या सकाळच्या रुटीन मधला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्किन केअर. आधी मला वाटायचं की स्किन केअर म्हणजे फक्त काही प्रोडक्ट्स वापरणं, पण आता समजलं आहे की आपल्या त्वचेलाही रोज थोडी काळजी आणि थोडा वेळ देणं खूप गरजेचं असतं. सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर मला फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं. त्यानंतर मी माझ्या स्किनला जे सूट होतं ते प्रोडक्ट्स वापरते. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या स्किननुसार प्रोडक्ट्स निवडायला हवेत. माझ्यासाठी स्किन केअर म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. दिवसभर आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो, चेहऱ्यावर काही लावण्यापेक्षा नियमितपणा जास्त महत्त्वाचा असतो. चांगला आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप यामुळेही त्वचा निरोगी राहायला मदत होते. त्यामुळे शक्य तितकं या गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करते. बस माझं सकाळचं स्किन केअर इतकंच. आता मी पुढच्या कामाला लागते आणि आजच्या ब्लॉगमध्ये पुढे काय काय घडतं हेही तुम्हाला दाखवते. आणि हां, माझा असा विश्वास आहे की आपण आपल्या शरीराची जितकी चांगली काळजी घेऊ, तितकंच आपलं आयुष्यही सुंदर आणि निरोगी राहील. म्हणून मी शक्यतो घरचंच ताजं आणि पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करते. मला साधं पण चांगलं खाणं, नीटनेटके कपडे घालणं आणि हेल्दी लाईफस्टाईल जगणं खूप आवडतं. माझ्यासाठी खरी श्रीमंती म्हणजे चांगलं आरोग्य, मनःशांती आणि आनंदी आयुष्य. त्यामुळे मी रोज छोट्या छोट्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करते.
एक गोष्ट मी माझ्या आयुष्यात बदलली आहे. आधी मला बाहेरचं खाणं खूप आवडायचं आणि बऱ्याचदा खायचेही. पण आता ते मी जवळपास पूर्णपणे बंद केलं आहे. कारण माझ्यासाठी आता चवीपेक्षा माझं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. स्किन केअर झालं आणि आता झाली नाश्त्याची वेळ. आज नाश्त्यासाठी मी उपमा बनवणार आहे. हा असा पदार्थ आहे जो कमी वेळात तयार होतो, पोटभर होतो आणि खायलाही खूप छान लागतो. उपमा तयार झाल्यावर मी अक्षयला नाश्ता दिला आणि त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली. त्याला सकाळी ब्लॅक कॉफी प्यायला खूप आवडते, त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये ती असतेच. मग आम्ही शांतपणे नाश्ता केला आणि थोड्या गप्पाही मारल्या. अशा छोट्या छोट्या क्षणांनीच दिवसाची सुरुवात अजून छान होते. आता नाश्ता झाला आहे, तर पुढच्या कामाला लागते. नाश्ता झाल्यावर आता अक्षयचा डबा पॅक करण्याची वेळ झाली. आजच्या डब्यात मी भाजी भाकरी आणि अंडा मसाला ठेवला आहे. उकडलेलं अंड हलकं शॅलो फ्राय करून मसाल्यात छान मिक्स केलं आहे, त्यामुळे खायलाही खूप छान लागतं. डबा तयार झाला आणि आता अक्षय ऑफिसला जायला निघाला आहे. रोज सकाळची ही थोडीशी धावपळ असतेच. देवाकडे एवढीच प्रार्थना की त्याचा दिवस छान जाऊ, सगळी कामं व्यवस्थित पूर्ण होत आणि तो सुखरूप घरी परत यावा. आता तो ऑफिसला गेला आहे आणि मीही माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते. अक्षय ऑफिसला गेल्यानंतर थोड्याच वेळात माझ्या बहिणी घरी आल्या. आल्या आल्या त्यांना आधी पाणी दिलं. त्यानंतर त्यांच्यासाठी थंडगार कोल्ड कॉफी बनवली. गप्पा मारत मारत सगळ्यांनी मिळून कोल्ड कॉफीचा आनंद घेतला. घरात आपली माणसं आली की वेळ कसा जातो तेच कळत नाही. आता थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवते आणि पुढे काय काय केलं तेही तुम्हाला दाखवते. बहिणीसोबत गप्पा झाल्यानंतर मला आठवलं की माझं पार्सल आलं आहे. मग लगेच ते उघडून पाहिलं. नवीन पार्सल आलं की त्यात काय आहे याची उत्सुकता तर असतेच. म्हणून वाटलं तुम्हालाही सगळं दाखवावं. सगळ्यात आधी मला सनस्क्रीन मिळाली. घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणं मी शक्यतो विसरत नाही, कारण त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. देन फेस वॉश. रोजच्या स्किन केअरमध्ये वापरायला एक चांगला फेस वॉश असणं खूप महत्त्वाचं असतं. सोबत एक बॉडी लोशनही घेतलं आहे. आणखी एक गोष्ट घेतली आहे ती म्हणजे या सुंदर आर्टिफिशियल लीव्हज. घर सजवण्यासाठी अशा छोट्या गोष्टी खूप छान दिसतात. मी या माझ्या मिरर भोवती लावल्या आहेत आणि त्यानंतर मिररचा लुकच पूर्ण बदलून गेला. अशा आर्टिफिशियल लीव्हज तुम्ही मिररवर, शेल्फवर किंवा कोणत्याही छोट्या कॉर्नरमध्ये लावू शकता. त्यानंतर घरासाठी काही सुंदर वॉल डेकोर फ्रेम्स घेतल्या आहेत. घरात छोटे छोटे बदल केले की घर अजून सुंदर आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे या फ्रेम्स कशा दिसतात तेही तुम्हाला दाखवलं. त्यानंतर हे काचेचे ग्लास आहेत. यावर लाकडी झाकण आहे आणि स्ट्रॉही आहे. मला असे ग्लास खूप आवडतात. कोल्ड कॉफी, ज्यूस किंवा इतर कोणतेही ड्रिंक सर्व्ह करायला हे खूप छान दिसतात. त्यासोबत एक टूथब्रश ऑर्गनायझर घेतला आहे. यामध्ये फक्त टूथब्रश नाही तर टूथपेस्ट, फेस वॉश आणि रोज वापरायच्या छोट्या वस्तूही व्यवस्थित ठेवता येतात. त्यानंतर पाणी पिण्यासाठी 2 ग्लासही मागवले. हे सगळं दाखवून झाल्यावर आम्ही जेवण करून घेतलं आणि थोडा आराम केला. संध्याकाळी माझ्या बहिणीने मस्त चहा बनवला. गप्पा मारत चहाचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही मार्केटला जायची तयारी केली. तोपर्यंत अक्षयही ऑफिसवरून घरी आला होता. मग आम्ही सगळे मिळून मार्केटला गेलो. थोडी खरेदी केली आणि छान वेळ घालवला. आणि अशा छोट्या-छोट्या क्षणांसोबत आजचा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.